बातमी प्रांजल खेवलकर प्रकरणी। या प्रकरणी प्रांजल खेवलकरच्या जामीन अर्जावर 4 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे। खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। रोहिणी खडसेंचे पाय त्यामुळे आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। खेवलकर याच्याकडून 2 मोबाईल सुद्धा जप्त केलेत। पुणे पोलिसांनी कोर्टासमोर संपूर्ण माहिती दिलेली आहे। एक मोबाईल सोनार व्यक्तीच्या नावाने घेण्यात आला। हे सर्व रोहिणी खडसे घडवून आणत असल्याचा पोलिसांना संशय आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, जगदीश, खरं तर आज जामीन अर्जावरती जी आहे ती सुनावणी होणार होती आणि पोलिसांकडून जो आहे तो कोर्टामध्ये सादर केलेला पाहायला मिळाला आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आहे ती पुणे पोलिसांनी मांडलेली आहे। प्रांजल खेवलकर यांच्या ताब्यातून 2 फोन जे आहेत ते पुणे पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेले होते, परंतु एक फोन मधलं सिम कार्ड जे आहे ते प्रांजल खेवलकरांच्या नावावरती नव्हतं। ते सोनार नावाच्या एका व्यक्तीच्या नावावरती होतं आणि त्याच सोनार नावाच्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी आपलं सिम कार्ड हरवलेलं आहे असं सांगून तो नंबर बंद केला। नवीन सिम कार्ड त्याच नंबरचं घेतलं आणि त्यामधला व्हॉट्सअप डाटा जो आहे तो इरेज केलेला आहे। त्यामुळे पुणे पोलिसांकडे असणारं व्हॉट्सअपचं जे काही फोन होता त्या फोनचा सगळा डाटा डिलीट झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सोनार यांना हे सगळं कृत्य करायला कदाचित रोहिणी खडसेंनी सांगितलं असावं आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळा पुराव्याची छेडछाड केली असावी अशा प्रकारचा संशय पुणे पोलिसांना आहे। यामध्ये रोहिणी खडसे, सोनार असतील, आणखी 2-3 जण असतील, यांच्यावरती संशय पुणे पोलिसांचा आहे। सोनार नावाचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीची इन कॅमेरा चौकशी केलेली आहे। त्यांनी काही लोकांची नावं घेतल्याची माहिती मिळते आणि लवकरात लवकर या सगळ्यांना पुराव्याचा छेडछाड केल्याप्रकरणी नवीन गुन्हा न दाखल करता या सगळ्या प्रकरणामध्ये सह आरोपी करण्याच्या दृष्टीने पुणे पोलीस पावले उचलत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून दिली जाते। रोहन, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। प्रांजल खेवलकरच्या जामीन अर्जावर सुनावणी आणि खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, त्यामुळे मात्र आता रोहिणी खडसे यांचे पाय खोलात जाण्याची शक्यता आहे। एक मोबाईल सोनार व्यक्तीच्या नावाने आहे, त्यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे। सर्व रोहिणी खडसे घडवून आणत असल्याचा पोलिसांना संशय आहे, त्यामुळे आता या प्रकरणी कारवाईला सुरुवात झाली आहे।